शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत जनसुराज्य भाजप आणि दलित महासंघ आघाडीच्या उमेदवार रश्मी शंतनू कोठावळे यांनी नगराध्यक्ष पदावर विजय मिळवला। मलकापूर नगरपरिषदेवर पुन्हा एकदा जनसुराज्य भाजप आणि दलित महासंघाने आपली सत्ता कायम राखली। मलकापूर नगरपालिकेत जनसुराज्याला 11 जागा मिळाल्या, भाजपला 1 जागा जिंकता आली, उभाटा गटाला 7 आणि अपक्ष 1 असं बलाबल आहे। मलकापूर नगर परिषदेच्या सभागृहात आज सकाळी 10 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप उबाळे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश लव्हे यांच्या उपस्थितीत मतमोजणीला सुरुवात झाली। पहिल्या फेरीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांना समान जागेवर विजय मिळाला, तर नगराध्यक्ष पदाच्या जनसुराज्याच्या उमेदवार रश्मी कोठावळे यांना 44 मतांची आघाडी होती। रश्मी कोठावळे यांना एकूण 2265 मतं मिळाली, तर माया पाटील यांना 1780 आणि दया प्रभावळकर यांना 228 मतं मिळाली। त्यामुळे रश्मी कोठावळे 485 मतांनी नगराध्यक्ष पदासाठी विजयी ठरल्या। सत्ताधारी जनसुराज्य भाजप आणि दलित महासंघ आघाडीनं पुन्हा एकदा मलकापूर नगर परिषदेवर सत्ता कायम राखण्यात यश मिळवलं। 11 जागांवर जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार विजयी झाले। 1 जागेवर भाजप, 7 जागांवर ठाकरे गट शिवसेना उमेदवार आणि 1 अपक्ष उमेदवार विजयी झाले। भाजपचे शाहूवाडी पन्हाळा विधानसभा संपर्क प्रमुख राजू प्रभावळकर यांच्या पत्नी दया प्रभावळकर आणि भाजपचे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष शामराव कारंडे यांना या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला। मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतषबाजी केली। पाहूया मलकापूर नगर परिषदेतील विजयी उमेदवारांची यादी।